आज एक आझाद मैदान युवा प्रशिक्षणार्थी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी 11 महिने प्रशिक्षण घेतलेलं आहे। हे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना कायमस्वरूपीचा रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आपण आज सांगली इथे आंदोलनाला डिक्लेअर केलं होतं। आज एवढ्या पावसात हे एक दोन लोकांचे दोन याप्रमाणे सगळ्या जिल्ह्यातील एक प्रतिनिधी आलेले आहे। बरेच असे प्रशिक्षणार्थी आहेत ते पावसामुळे त्यांची ट्रेन अडकलेले आहे किंवा मुंबईमध्ये हाय अलर्ट आहे म्हणून ते येऊ शकले नाही, बरोबर। काही ठिकाणी ट्रॅफिक लागलेले म्हणून मुलं पोहोचू शकले नाही आणि मी बरेच असे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे कॉल आले, त्यांनी सुचवलं तर इथलं पावसाचं वातावरण हे अतितीव्र म्हणजे जास्तीत जास्त पाऊस इथं चालू आहे, तर एकदम प्रशिक्षणार्थ्यांना इजा होईल अशाची भूमिका तसेच रेल अलर्टचे हे कारणे घेऊन मुलांना रिटर्न केले आपण। पण जे इथे आझाद मैदानाला पोहोचून गेले होते जे प्रशिक्षणार्थी त्यांना घेऊन आम्ही आंदोलन काही मागे घेतलं नाही, कारण की आझाद मैदानावर संपूर्ण ठिकाणी ज्यांनी निवेदन दिले होते सगळ्यांचे आंदोलन चालू आहे। तर आपल्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने जे आंदोलन डिक्लेअर केलं होतं आतापर्यंत महाराष्ट्रात युवा प्रशिक्षणार्थ्यांना न्याय नाही भेटलाय, तर हे आंदोलन मागे घ्यायला पाहिजे होतं का? पाऊस असते की हिवाळा असतो की उन्हाळा असतो, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत युवा प्रशिक्षणार्थी संघटना ही प्रशिक्षणार्थी न्याय मिळेपर्यंत लढणार आणि शेवटपर्यंत लढणार। या भऱ्या पावसात जे घरी बसलेले ते प्रशिक्षणार्थी जे येऊ शकले नाही, काही जे लोक जाणबुजून आले नाहीत, हे जे लोक लढत आहे हे आपल्यासाठी लढत आहे। 2 टाइमचे जेवण भेटायला पाहिजे, एक सन्मानपूर्वक एक झोप भेटायला पाहिजे, यासाठी लढत आहे। आज आम्ही आझाद मैदानची परिस्थिती बघितली आणि तिथे जे परमनंट शिक्षक आहे ते जुनी पेन्शनसाठी भीक मागून राहिलेले आहेत, तर आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना जो रोजगारच भेटला नाही तरीपर्यंत ते घरी बसलेले आहेत। वय मात्र त्यांचे 60 झालेले आहेत, तरी ते आजपर्यंत आझाद मैदान सोडत नाही। आपण 25 ते 30 वर्षाचे आपण प्रशिक्षणार्थी ते आझाद मैदान सोडून बसलेले आहेत। खंत वाटते अशा गोष्टीची की जे पावसाला घाबरतात व इतर गोष्टीला घाबरून घरी बसून राहतात। 1,34,000 आझाद मैदानावर आले तर 100% न्याय मिळू शकतो की नाही? न्याय मिळू शकतो आणि यांना पण रोजगार पाहिजे आहे, सगळ्यांना रोजगार पाहिजे आहे, म्हणून हे मुलं पावसाळा उन्हाळा बघत नाही आणि येत असतात। हे महिला बघा, हे 2 महिला या आंदोलनात आले, यांची किती तडमड आहे, एक पण आंदोलन सोडत नाही। हे जळगाव सभेला मॅडम आणि संबंधित मॅडम, तर यांना रोजगार पाहिजे, आपला परिवार चालवते, या सगळ्या गोष्टी असून सगळ्या परिवाराचे ताण असून मुली असून महिला असून तरी ते आझाद मैदान काढतात। तर येणाऱ्या काळामध्ये जर या आंदोलनाचा रिझल्ट आला नाही किंवा काही निकष जो निकष आला तो आपल्यासमोर देण्यातच येणार, पण जो पण निकष येईल प्रशिक्षणार्थी मागे सरकत नाही, सरकत का? किती अलर्ट राहो, हाय अलर्ट राहो, तरी आम्ही आंदोलन करणार, रोजगार मिळेपर्यंत करणार की नाही? युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जोपर्यंत रोजगार भेटत नाही तोपर्यंत माघार घेणार का आपण? देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला रोजगार द्यावा की नाही? प्रशिक्षण पहिले तर आपण बेरोजगार होतो, आता प्रशिक्षण घेऊन बेरोजगार झालो आहे। जे आश्वासन जे मंत्र्यांनी आपल्याला दिले होते ते आश्वासन युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने आम्ही जे आपल्याला निवेदन पारित केले आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे कंत्राटी तत्वाचे रिक्त पद असेल सगळ्या आस्थापनाच्या त्या आस्थापनाच्या पहिले प्राधान्य कोणाला द्यावं? प्रशिक्षणार्थ्यांना। रिक्त पद नाही आहे असं नाही, प्रत्येक डिपार्टमेंटचे रिक्त पद आहेत आणि त्या डिपार्टमेंटवर कंत्राटी तत्वाची नियुक्ती संबंधित प्रशिक्षणार्थ्यांनी ज्या ज्या आस्थापनामध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे त्या ट्रेनिंग घेतलेल्या त्याच आस्थापनाला प्रशिक्षणार्थ्यांना कायम रोजगार मिळावा की नाही? मिळालाच पाहिजे। आम्ही हे 11 महिने आंदोलन केले आणि यापुढे जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार की नाही? तर आम्ही जे आवाहन करत आहे सध्याच्या स्थितीमध्ये येणाऱ्या काळात जर पुन्हा आंदोलन झालं तर मी पुन्हा सांगतो आम्ही मागे सरकणारे लोक आहेत का? जोपर्यंत न्याय भेटत नाही प्रशिक्षणार्थ्यांना तोपर्यंत हा लढा जाहीर राहणार की नाही? आता हे जळगावहून सभेला मॅडम आलेले आहेत, तर इथली जी परिस्थिती आहे परिस्थितीनुसार 2 शब्द बोलतील। आणि बहिणींना एवढंच म्हणणं आहे माझं, आज इथे परिस्थिती अशी आहे की पावसाळा एक मिनिटही विश्रांती घेत नाहीये, त्याच्यामध्ये आपले बाकीचे प्रशिक्षणार्थी जे इच्छुक होते ते राहून गेले, कुठेतरी अडकून गेले, ट्रेन बाकीच्या कॅन्सल झाल्या त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। पण तुम्ही बाकीचे जे येणारे होते ते इथले होते, त्यांनी इथे यायची गरज होती का? आम्ही फक्त त्यांच्यासाठीच लढतोय, आमच्यासाठीच लढतोय हे कोणाला वाटलं नाही। आज हे सांडवड त्याच्यावरती त्यांचं वय झालंय, ते भीक मागो आंदोलन करतायत, त्यांची सर्व्हिस झालेली आहे, ते जीवन जगून गेले
तरी सुद्धा ते जिंकलं त्यांनी सोडत नाहीये. मग हा ऊन आणि पाऊस आम्हाला तर काही थांबवलं नाही, मग तुम्ही या थांबतायत. आज एवढंच विनंती करते की हा लढा आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे, कारण हा आमच्या हक्काचा लढा आहे, न्यायाचा, आमच्या अस्तित्वाचा आहे. आमचं जर हा हक्क आम्हाला मिळाला नाही तर आमचं अस्तित्व जे 2 वर्षापासून आम्ही लढतोय ते अस्तित्व आमचं कायमचं नाहीच होईल. प्रत्येक जण काम करतो, कुत्रही पोट भरून घेतो 2 घरी जाऊन, पण जो माणूस स्वतःसाठी लढला नाही तो माणसं त्या प्राण्याच्याही जातीतून खाली उतरतो. मग हे तुमच्यावर डिपेंड करते, तुम्ही जिवंत आहात का मेलेले आहात. आज आपण या संघटनेच्या वतीने, युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री दोघे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे, मुख्य सचिव आहे आणि जे प्रशासकीय विभाग आहे कौशल्य डिपार्टमेंटचं, त्यांना आपण निवेदन पारित केलं आहे. आज जर प्रशासकीय भेट लागली तर नक्कीच कंत्राटदाराची जी आपली मागणी आहे तिला कुठेतरी यश भेटेल अशी आशाने आपण निवेदन जाहीर केले आहे. या पावसाळ्यात खरंच गरज आहे म्हणून युवा इथं पोचलेले आहे आणि त्या निवेदनाला बळकट भेटो, यश भेटो, याच सहानुभूतीने आपण आंदोलन पुढे ठेवणार आहे. युवा प्रशिक्षणार्थ्यांचा युवा प्रशिक्षणार्थ्यांचा लढेंगे 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 लढेंगे. जायचंय का तुम्हाला? बोला बोला या बोला बोला. सर थोडं थांबलेस, माईक लावला, माईक आहे ना. जागेवर रोजगार देऊ आणि रोजगार देत नाही. आम्हाला माहिती आहे एवढ्या पावसामध्ये. आणि माझा मुलगा विषयामध्ये दिव्यांग आहे, तरी सुद्धा मी प्रत्येक आंदोलनाला सगळ्यासाठी माझी जी भावनी मुलगी आहे त्यांनी सुद्धा आंदोलनाला यावं. आपल्याला काय मिळालं शासनाला आपल्या पुढं झुकावंच लागणार आहे, एवढंच मला मग सगळ्यांना सांगायचं आहे. सर तुम्हाला बोलायचं आहे का? जय वंदे 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 भारत माता की जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी. जय शिवाजी. डॉक्टर आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर आंबेडकरांचं माता फुलेंचं स्वामी विवेकानंदांचं मातृ ज्योतिबा फुले यांचं राणी लक्ष्मीबाई यांचा विजय असो. रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. रोजगार आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. असा कसा देत नाही, अरे असा कसा देत नाही. भारत माता की जय भारत माता की भारत माता की